वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्यांचं बाळ कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द। बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कुटुंबियांची माहिती। अजित पवारांकडून कसपटे कुटुंबांचं फोनवरून सांत्वन। लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं। वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन। केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा। वैष्णवीच्या वडिलांची मागणी। सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार। शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या, मयुरी जगतापचा आरोप। तर सासूनं वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आपण स्वतः ऐकल्याचा दावा। पहलगाम हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। मारेकरी अजूनही मोकाट। एअर स्ट्राईकमध्ये भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। एबीपी माझावर दिवसभर विशेष कव्हरेज। सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलं। राजस्थानच्या बिकानेरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी। हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीनं देश सोडण्याचे आदेश। राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला। 3 महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक। जागा वाटप युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी टाळा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना सूचना। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड। रूम नंबर 102 मधून 1,84,84,000 रुपये जप्त। खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रूम बुक। तर एसआयटी मार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। झुडपी जमीन ही वनजमीन म्हणून गृहीत धरली जाऊ शकते। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। जमीन वळीत करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं ठरवण्याचे निर्देश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।